नमस्कार, आपण पाहताय एबीपी माझावर माझा विशेष. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. ठाण्यामधले एक मोठे बिल्डर सूरज परमार यांच्या आत्महत्येनंतर आता आज नवी मुंबईतल्या राज कंदारे या बांधकाम व्यावसायिकानं सुद्धा स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. परमार यांनी राजकारणी आणि काही अधिकाऱ्यांची नावं आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिली होती. तर राज यांनी कोणा एका विशिष्ट व्यक्तीचं नाव लिहिलं नव्हतं, पण त्यांची प्रशासनाकडून किंवा काही लोकांच्याकडून मोठी कुचंबणा होतीये, कोंडी होतीये, हे मात्र त्यांची सुसाईड नोट वाचल्यावरून लक्षात येतं. हे असं नेमकं का होतं? खरंच का करतात बिल्डर आत्महत्या? राजकारणी किंवा प्रशासनातले अधिकारी बिल्डरांचा छळ करतात का? करत असतील तर का करतात, कसा करतात, आणि परवानग्यांच्याकरता अधिकारी कशी आणि किती प्रकारानं अडवणूक करतात? अनेकदा सहजपणे मिळू शकणाऱ्या परवानग्या किंवा नियमानुसार असणाऱ्या परवानग्यांसाठी किती दिवस वाट बघावी लागते, किती पैसा खर्च करावा लागतो, आणि का करतात खरंच बिल्डर आत्महत्या? याच संदर्भात आपण आज या क्षेत्रातल्या विविध लोकांशी सविस्तर बातचीत करणार आहोत. बांधकाम व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश बाविस्कर आपल्यासोबत आहेत. भाजपचे प्रवक्ते राम कदम असणार आहेत. माजी सनदी अधिकारी विजय नाहटा आपल्यासोबत असणार आहेत. आणि सामाजिक कार्यकर्ते मिलिंद रानडे हेही आपल्यासोबत असणार आहेत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. अगदी सुरुवातीला जाऊयात बाविस्करांच्याकडे, कारण बिल्डरांचं चांगलं जे आहे त्याचेही ते प्रतिनिधी आहेत आणि बिल्डरांचं जे वाईट आहे, त्यांचं जे दुःख आहे, त्याचेही ते प्रतिनिधी आहेत. बाविस्करजी, काय नेमकं होतं? असं काय होतंय की एका पाठोपाठ एक दोन एवढ्या मोठ्या बिल्डरनी आत्महत्या केली, आपलं जीवन संपवलं, आणि त्याच्यात सूरज परमारने तर काही राजकारण्यांची, काही अधिकाऱ्यांची नावही लिहिली होती? नमस्कार. सर्वप्रथम मी आमचे मित्र ज्यांनी आत्महत्या केलेली आहे त्या राज कंदारेंना मनपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. अनेक कारणं अशी आहेत की ज्यामुळे फायनान्शियल प्रेशर येतो. अनेक त्याच्यामध्ये कारणं आहेत. एकूण घराच्या किमतीच्या जवळपास 60 ते 70% यामध्ये किंमत ही जमिनीची असते, आणि ही जमीन विकत घेताना मोठ्या प्रकारचा फायनान्स काही लोकांनी उभा केलेला असतो. आणि एवढा मोठा फायनान्स उभा केल्यानंतर जर या परवानगीला लेट झालं तर उदाहरणार्थ 1 ते 2 वर्ष जर याला गेलं तर त्या जमिनीच्या किमतीचं व्याज त्याच्यावर लोडिंग सुरू होतं. आणि हे सगळं प्रेशर आल्यानंतर साहजिकच अनेक प्रोजेक्ट त्याच्यामुळे ऑटोमॅटिक कोलमडतात आणि बिकट अशी परिस्थिती निर्माण होते. बेसिक सरकारकडून अनेक गोष्टी अशा सांगितल्या जातात की हे डिस्काउंट, ते डिस्काउंट किंवा आणखी काहीतरी बऱ्याच गोष्टी मिळू शकतील असं सांगितलं जातं. पण प्रत्यक्षात मात्र काम करताना जेव्हा आम्हाला अप्रुव्हल लवकर दिले तर आम्हाला कुठलाही डिस्काउंट द्यायची गरज नाही. प्रॅक्टिकली जर अप्रुव्हल लवकरात लवकर दिले तर 10 आणि 20% डिस्काउंट तर आमच्याच माध्यमातून देणं आम्हाला शक्य होऊ शकेल. नवी मुंबईचा प्रश्न जर आपण प्रत्यक्षात जर बघितला तर नवी मुंबई खरं तर 3 विभागांमध्ये विभागली गेलेली आहे. एक तर NMMCचा एरिया, दुसरा सिडकोचा एरिया, तिसरा एरिया हा नैनाचा एरिया. बेसिकली सिडकोची स्थापना जी झाली, मुंबईमधली गर्दी कमी करून या परिसरामध्ये अफोर्डेबल हाऊसिंग निर्माण व्हावी याकरता सिडकोची निर्मिती झाली. आणि ही जी निर्मिती झाल्यानंतर या ठिकाणी प्लॉट अलॉटमेंटची सिस्टम सुरुवातीला असं केलं की सिडकोने स्वतः घरं बनवायला घेतली. ती घरं बनल्यानंतर जे लोक एकत्र येत होते आणि त्या सोसायटी माध्यमातून त्या लोकांना प्लॉट दिले जात होते, ते प्लॉट एक पद्धतीने त्या माध्यमातून घरं निर्माण होत होती. दुसरं माध्यम असं होतं की जे 12.5% जमिनी दिल्या गेल्या तिथल्या लोकांना, यांच्याकडे काही मोठ्या प्रकारचा फायनान्स अवेलेबल नव्हता हे विकास करण्यासाठी. तर हे विकास करण्यासाठी बिल्डरलाच पुढे यावं लागलं आणि या इमारतींचा विकास करावा लागला. या माध्यमातून घरं मिळत होती. आता हे सगळे सोर्सेस सिडकोने गेल्या 3-4 वर्षांमध्ये बंद करून टाकले आणि टेंडर सिस्टम चालू केली. म्हणजे सिडकोला हा विसर पडला की आम्ही कुठेतरी सामान्य माणसांना घरं देण्यासाठी, प्लॉट अवेलेबल करून देण्यासाठीचे एजन्सी नेमलेले आहोत, शासनाची एजन्सी आहोत, याचा विसर पडून त्यांनी टेंडर सिस्टम चालू केली. आज खारघरसारख्या ठिकाणी 2 कोटी 3 कोटी रुपये एका गुंठ्याची किंमत, जी 1000 रुपये गुंठ्यानी घेतलेली जमीन आहे, 500 रुपये गुंठ्यानी घेतलेली जमीन आहे, 2 ते 3 कोटी रुपयाचं टेंडर काढून घराच्या किमती कशा आम्ही कमी देऊ शकतो. तर ह्या सिस्टमनी चालू केलं. आता
नवी मुंबईचा जो सिडकोचा क्षेत्र होतं हे जेव्हा अतिशय महाग घरं मिळायला लागली त्यानंतर आम्ही जेव्हा आदरणीय पृथ्वीराजजी चव्हाण मुख्यमंत्री होते त्यावेळी मागणी केली की तुम्ही जो एअरपोर्ट फोकस करतायत परंतु एअरपोर्टच्या परिसरामध्ये MMRDAने जो झोन प्लान बनवलेला आहे हा झोन प्लानची मुदत 2011ला संपलेली आहे आणि आज 4 वर्ष झाले तरी ह्या एरियामध्ये सगळीकडे ग्रीन झोन टाकून ठेवलेला आहे. लोकांना परवानगी मिळत नाही. लोक त्यामुळे अनधिकृत बांधकाम या परिसरामध्ये 2 ते 3 लाख अतिक्रमण या परिसरामध्ये वाढत गेलेली आहेत आणि ऑथराईज पद्धतीने जो माणूस काम करून परमिशन घ्यायला जाईल त्याला परमिशन देता येणार नाही कारण त्या ठिकाणी झोनिंग करण्यात आलेलं नाही. तर या एरियामध्ये नैनाची मागणी आम्ही केली की या ठिकाणी आपण एक प्लॅनिंग ऑथॉरिटी नेमावी. ही प्लॅनिंग ऑथॉरिटी या ठिकाणी नेमल्यानंतर या प्लॅनिंग ऑथॉरिटीला नगररचना अधिनियम 1966च्या कलम 5 अन्वये विथिन 3 इयर्स पूर्णपणे या एरियाचा नकाशा 3 वर्षात बनवून शासनाला सादर करणं गरजेचं होतं. 270 गावांसाठी ही ऑथॉरिटी नेमली गेली. ही ऑथॉरिटी नेमल्यानंतर 3 वर्षामध्ये सिडकोला फक्त यातले 23 गावं म्हणजे फक्त एकूण क्षेत्राच्या 20%च फक्त नकाशा तयार करता आला. पण आणि म्हणजे तुम्हाला एक प्रकारे असं म्हणायचं आहे का की ही अथॉरिटी नव्याने आल्यामुळे किंवा प्रशासनातल्या परवानगींच्या अडथळ्याची शर्यत वाढल्यामुळे बिल्डरांची अडवणूक व्हायला लागली किंवा ही अडथळ्यांची शर्यतच आणि ते अधिकारीच बिल्डरांची अडवणूक करतात? त्याचाच पुढचा माझा मुद्दा असा आहे की ही ऑथॉरिटी नेमल्यानंतर इथं जे एक्झिस्टिंग रूल होते MMRDAचे हे MMRDAचे जुन्याच रूलनुसार परवानग्या देणं यांना आवश्यक होतं. ज्या परवानग्या या परिसरात अलिबाग कलेक्टरकडे ह्या परवानग्या टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटकडे असताना ज्या आठवड्याला आणि महिन्याला 30 ते 40 परवानग्या दिल्या जात होत्या ह्याच परवानग्या या ठिकाणी एकूण 3 वर्षात फक्त 29 परवानग्या दिल्या गेल्या. तर काय करायचं बिल्डरनी? मोठ्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी अडकून गेली आणि फक्त परवानगीचाच विषय नव्हता तर या परिसरामध्ये शासनाचा दर हा फक्त 30 लाख ते 1 कोटीच्या दरम्यान असताना 2,81,00,000 रुपये प्रति हेक्टर पैसे भरण्याचे अशा प्रकारचे रूल बनवून शासनाला पाठवले गेले. बर ठीक आहे. मला तुमचा मुद्दा प्राथमिक स्वरूपात लक्षात आला भाविस्करजी. मला तुम्हाला मध्ये तोडायचं नव्हतं. फक्त आपण चर्चेत आणखीन थोडेसे पुढे सरकूयात. आपल्याबरोबर माजी सनदी अधिकारी विजय नहाटाजी आहेत. विजयजी, तुम्हाला असं वाटतंय जे आता त्यांनी सांगितलं भाविस्करांनी की अशा प्रकारे अडथळ्यांची शर्यत हीच सगळ्यात जास्त मारक ठरते की परवानग्या मिळतच नाहीत आणि मग 5-5, 7-7 वर्ष थांबून बिल्डर करणार काय दुसरं? मला असं वाटतं प्रकाशने आता जो मुद्दा मांडला त्याच्याशी काही प्रमाणामध्ये मी सहमत आहे. 1.5 वर्षामध्ये साधारण 1.5-2 वर्षामध्ये नैनामध्ये 29 परवानग्या दिल्या गेल्या आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं एक प्रकारचं फ्रस्ट्रेशन या लोकांमध्ये आलेलं आहे. थोडा आवाजाचा इको होतो आहे. हा सर, मी दुरुस्त करतो. तुम्ही बोला सलग. आपल्याला आवाज होय, आम्हाला आवाज व्यवस्थित येतो. तुम्ही बोला सलग. हे जे फ्रस्ट्रेशन बिल्डर्समध्ये आलेलं आहे त्याला ब्युरोक्रॉसी कारणीभूत आहे आणि त्याला बिल्डरही कारणीभूत आहेत. आज कुठल्याही डेव्हलपरला एखादा प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी जी कागदपत्र लागतात आणि जो खर्च करावा लागतो तो फार मोठ्या प्रमाणावर लागतो आणि खूप कालावधी त्याच्यामध्ये जातो. आणि दुर्दैवाने असं म्हणावं लागतं की सगळ्या पूर्वीच्या काळामध्ये डेव्हलपरचं अप्रिसिएशन खूप होत होतं, प्रॉफिट ऑफ मार्जिन खूप मोठ्या प्रमाणावर होतं आणि त्यामुळे पैसे वाटून वेगवेगळ्या प्रकारच्या परवानग्या लवकर मिळवण्याची एक वाईट पद्धत काही डेव्हलपर्सनी सुरू केली आणि ती पद्धत चालू राहिली. त्याच्यामुळे त्याला दोन्ही ब्युरोक्रॉसी किंवा जी काही कर्मचारी असतील आणि डेव्हलपर हे दोघेही कारणीभूत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला बिल्डर्समध्ये फ्रस्ट्रेशन येण्याची जी कारणं आहेत त्याच्यामध्ये आता प्रकाश म्हणत होता तसं कुठलाही प्रोजेक्ट डिले होतो, जसा डिले होतो तसा त्याचे ओव्हरहेड्स वाढतात. त्यांनी जी रक्कम कर्जाने आणलेली असते त्याचं इंटरेस्ट त्याला भरावं लागतं आणि त्याच्यामध्ये एक प्रकारची अनसर्टन्टी निर्माण होती. परंतु आपण जर अॅनालाइज केलं तर आपल्या असं लक्षामध्ये येईल की बरेचसे बिल्डर हे ओव्हर ट्रेडिंग करतात. म्हणजे आपली आर्थिक क्षमता जी आहे
त्या क्षमतेपेक्षा मोठ्या प्रमाणावर व्यवहार करण्याचं काम करतात आणि त्याच्यामध्ये एक फायनान्शियली ते एकदम फिक्समध्ये येतात आणि मग सगळाच व्यवहार ठप्प होतो. म्हणजे दोन्ही बाजूनी त्यांची अडचण होते आणि त्याच्यामध्ये मानसिक ताण सहन करण्याची जर क्षमता नसेल आणि या सगळ्यापासून दूर जाण्याचा मार्ग कुठला तर सुसाईड करायचा आणि त्याच्यामुळं सुसाईडचा ते एक कारण आहे असं मला वाटतं. परंतु ब्युरोक्रसीच्या त्रासामुळे किंवा आर्थिक अडचणीमुळेच सुसाईड केलं जातं असं नाहीये. त्याला इतरही अनेक कारणं आहेत, वैयक्तिक कारणं असू शकतात. आता आजच्या प्रकाश आता बोलत होता नव्या मुंबईच्या बाबतीमध्ये, तर सुदैवाने मी 4 वर्ष नवी मुंबई महापालिकेचा कमिशनर होतो आणि त्या कालावधीमध्ये त्या शहरातल्या एकाही बिल्डरला मला परवानगी द्या म्हणून भेटायला यावं लागत नव्हतं किंवा त्या काळामध्ये 4 वर्षामध्ये एकही बिल्डरची किंवा डेव्हलपरची एकही तक्रार टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट विरुद्ध झाली नव्हती. म्हणजे मला असं वाटतं की प्रशासनानं सुद्धा या वर्गाकडे म्हणजे डेव्हलपरचा जो वर्ग आहे तो सुद्धा एक कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर आहे, समाजाला घरं निर्माण करून देणारा एक फॅक्टर आहे. त्याच्यातनं उत्पन्न मिळतं कराच्या रूपाने. त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे, त्यांच्याकडे दुपटी गाय म्हणून नाही पाहिलं पाहिजे. काय म्हणता? कराच्या रूपाने त्यांना उत्पन्नही मिळतं सरकारला त्याच्यातून. आवाज येतोय तुम्हाला? विजय सर, मी येतो तुमच्याकडे. तो हा एक मोठा वर्ग आहे विजयजी, मी येतो तुमच्याकडे. मिलिंद रानडे आहेत आपल्याबरोबर, सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि अशा प्रकारच्या बिल्डरांच्या फसवणुकीच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या गोष्टींच्या करताही त्यांनी वेळोवेळी आंदोलनं केले. मिलिंदजी, तुम्ही कसं पाहता या विषयाकडे? काय वाटतं तुम्हाला? याच्यामध्ये अनेक गोष्टी दडलेल्या आहेत. जोपर्यंत मार्केट तेजीत होतं तोपर्यंत हे जे सगळे खर्च आहेत, म्हणजे साधारणपणे आज मुंबईमध्ये प्रत्येक स्क्वेअर फुटाला साधारणतः 400 ते 600 रुपये हे लाच म्हणून द्यावे लागतात. हे साधारणतः ॲव्हरेज पडतं असं त्या व्यवसायातले लोक सांगतात. हे जेव्हा ते तेजीत होता धंदा तेव्हा ते परवडत होतं. आज मार्केट खाली आलेलं आहे. अशा वेळेला हे परवडत नाही असं झालेलं आहे. सरकारचे जे नियम आहेत ते सुद्धा इतके चमत्कारिक असतात की 100% फाईल तुमची जर काय बरोबर असेल तर आम्ही अमुक दिवसात तुम्हाला परवानगी देऊ. 100% फाईल ही सरकारच्याच नियमामुळे कित्येकदा करता येत नाही. असं ते एकात एक अडकवलेलं आहे आणि हे आपोआप झालेलं नाहीये. हे नियम असे पायात पाय तंगड्यात तंगडी घालणारे मुद्दाम केले जातात तरच तिथे काम करणाऱ्या मंडळींना, मग ती राजकारणी असतील, सरकारी अधिकारी असतील, यांना पैसे खायला मिळतात. आणि या बिल्डरच्या व्यवसायाची 4 कोपरे आहेत. एका बाजूला बिल्डर आहेत, दुसऱ्या बाजूला राजकारणी आहेत, तिसऱ्या बाजूला सरकारी अधिकारी आहेत आणि चौथ्या बाजूला माफिया आहे. या सगळ्यांच्या बंदिस्त ह्याच्यामध्ये हा इतके दिवस चाललेलं होतं आणि त्याच्यामध्ये सगळ्यात केविलवाणा कोण होता? तर जो घेणारा आहे तो होता. 70च्या दशकापर्यंत आपण असं बघतो की लोक एकत्र यायचे, हाऊसिंग सोसायटी स्थापन करायचे आणि सरकारकडनं जमीन मागायचे आणि त्या जमिनीवर एखादा कॉन्ट्रॅक्टर नेमून, आर्किटेक्ट नेमून आपली सोसायटी बनवायचे, स्वतः बनवायचे. गेल्या 30 वर्षामध्ये हे पूर्णपणे बंद झालेलं आहे. सगळ्या जागा कुठे आहेत हे सामान्य माणसाला कळतही नाही. ते राजकारण्यांना कळतं म्हणून त्यांच्याशी बिल्डर चिकटतात, त्या मदतीने त्या बिल्डरला मिळतात. तो बिल्डर तिथे ती जमीन विकत घेऊन, ताब्यात घेऊन तिथे बिल्डिंग बांधतो आणि सगळं प्रॉफिट कमवून झाल्यानंतर जात असताना सोसायटी स्थापन करतो. म्हणजे त्यातला जो कोऑपरेटिव्ह हा जो त्यातला मुख्य गाभा आहे हा सगळ्यात शेवटी येतो प्रॉफिट खाऊन झाल्यानंतर. असं हे शीर्षासन केल्यानंतर हे एक ना एक दिवस हे होणार होतं. आणि आज मला असं वाटतं की ज्या पद्धतीची हा सगळा व्यवसाय चाललेला आहे त्या व्यवसायाशी, म्हणजे आज सरकारकडे किती SRA प्रोजेक्ट 5 वर्षापासून 15 वर्षापर्यंत लोक ट्रान्झिट कॅम्पमध्ये आहेत किंवा बिल्डरने लोकांना भाड्याची घरं दिलेली आहेत, पण त्याची काय नक्की त्याचं स्टॅटिस्टिक्स सरकारकडे सुद्धा नाहीये. आणि याचं कारण आज मोठ्या प्रमाणात राजकारणी सर्व पक्षीय हे या बिल्डरच्या व्यवसायामध्ये गेलेले आहेत. कारण तो एक सोपा व्यवसाय आहे. तुमच्याकडे पैसे पाहिजेत आणि कॉन्टॅक्ट्स पाहिजेत. बाकीचं सगळं करण्याकरता तंत्र वेगळी मंडळी ती काम करतात. म्हणजे कॉन्ट्रॅक्टर जुना जो होता तो आजही आहे.
नाही, आपण राम कदम यांच्याकडे जाऊयात. एक तर राम कदम सत्ताधारी पक्षाचे एक प्रमुख आणि धडाडीचे आमदार आहेत आणि बांधकाम व्यावसायिक म्हणून सुद्धा त्यांचा काही ना काहीतरी अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. राम कदमजी, तुम्ही सगळी चर्चा ऐकलीत. मला असं वाटतं सुरुवातीला तुम्ही एक बांधकाम व्यावसायिक म्हणून सांगा की तुम्हाला ही टक्केवारी द्यायला लागते का आणि बिल्डरांची अधिकाऱ्यांच्याकडनं अडवणूक होते का? तुमचा स्वतःचा अनुभव काय, मोकळेपणानं सांगा. कसं आहे, फार पूर्वाश्रमीचा माझा तो व्यवसाय होता. आता मी तो व्यवसाय सोडून देखील अनेक वर्ष झालेली आहेत. आता मी त्या व्यवसायात नाही. तरी पण निश्चितपणे त्या व्यवसायातला जुना भूतकाळातला अनुभव माझ्या पाठीशी आहे. चर्चेच्या प्रारंभी झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. पण या घटनेचा आणि अगोदरची ठाण्यामधली परमार यांची आत्महत्या, या दोन्ही गोष्टींना जोडणं हे योग्य ठरणार नाही. म्हणजे घटना दुर्दैवी आहे. मी राज कंधारेंचं जे आत्महत्या करताना त्याच्या आधीची जी नोट आहे ती काळजीपूर्वक वाचण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये कुठेही सिडकोचे अधिकारी किंवा आणखी कुठल्या तरी प्रशासनाच्या कामामध्ये त्यांच्या फाईल अडलेल्या आहेत किंवा त्यांना कुठल्या पॉलिटिशियन्सनी अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर दबाव टाकलेला आहे पैशासाठी, अशा प्रकारचा कुठल्याही प्रकारचा उल्लेख नाही. पण आपण मीडियावर ते सिडकोचे अधिकाऱ्यांची चौकशी वगैरे आपण चालवतात तर ते काही योग्य ठरणार नाही. कारण तसं तशा पण राम कदमजी, तुम्ही पत्र एवढं बारकाईने वाचलं, त्याच्यातनं त्यांची कुचंबणा होतीये आणि त्यांना कोणाविरुद्ध तरी स्वतः उभं राहून लढायचंय आणि त्याची उसनी ताकद ते कुठून तरी आणतायत आणि ते स्वतःच्या शब्दातनं व्यक्त करतायत, एवढं तर दिसतंय. भागवतजी, बोला. मुळामध्ये लक्षात घ्या की ह्या राज कंधारेंनी जे नवी मुंबईतलं पहिलं 31 माळ्याचं जे टॉवर बांधलं गेलं ते ह्यांनीच बांधलंय. जवळपास 500 कोटीच्या वरचा प्रॉफिट वगैरे एकंदरीत पूर्ण अनेक ठिकाणी त्यांचे मोठमोठे प्रोजेक्ट आहेत. सगळ्या 25-30 माळ्याच्या बिल्डिंग्स आहेत. आता आपण जगभराचा जर विचार केला तर जगभर आर्थिक मंदी आहे, केवळ रिअल इस्टेट नाही. प्रत्येक बाजारामध्ये मोठमोठ्या इंडस्ट्रीजनी लोन घेतले, त्या सगळ्या इंडस्ट्रीज अगदी एनपीए त्यांचे अकाउंट होत आहेत, त्यांचे सीडीआर होत आहेत, हे आपण पाहतो आहोत. हे काय एका व्यवसायाशी संबंधित नाहीये. तरी पण याला आपण अधिकाऱ्यांशी किंवा बाकी सिडकोशी जोडणं आपण योग्य ठरणार नाही. सिडकोच्या मी स्वतः अधिकाऱ्यांशी बोललो. तिथे आता भूषण गगराणी नावाचे अतिशय चांगले कार्यक्षम अधिकारी आले, त्यांच्याशी बोललो. सिडकोमध्ये त्यांचं कोणतंही प्रपोजल अशा प्रकारचं प्रलंबित असलेलं सध्या तरी दिसत नाही. पुढे भविष्यात आल्याच्या नंतर आपण त्याच्यावर निश्चितपणे चर्चा करू. मूळ मुद्दा असा येतो की जे मिलिंद रानडे म्हणाले किंवा नाहटासाहेब म्हणाले ते अत्यंत महत्वाचं आहे की बऱ्याचदा काय होतात की बिल्डर्स ओव्हर ट्रेडिंग करतात. ओव्हर ट्रेडिंग म्हणजे जास्त जागा विकत लालसेपोटी घेतात आणि त्या जागा विकत घेतल्याच्या नंतर त्यांची अपेक्षा असते की आपण लोकांमध्ये विकू आणि त्यांची ती ठरलेली गणितं असतात आणि त्या गणिताच्या आधारावर बँकेकडून वेगवेगळ्या फायनान्सरकडून मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज घेतलेलं असतं. राम कदमजी, आणि यातलं एक जरी गणित चुकलं, म्हणजे एक जरी पायरी चुकली की सगळी सीडी ऑटोमॅटिक कोलमडायला लागते. तर याच्यामध्ये कुठलं तरी यांचं बँकेचं कर्ज राम कदमजी, तुम्ही तुमच्या बोलण्यात असं वाटतंय की याला सर्वस्वी बिल्डरच जबाबदार असतात आणि प्रशासकीय अधिकारी आणि राजकारणी यांचा कशाशी काही संबंध नाही, कुठल्या गावीच त्यांचा काही विषय नसतो, असं म्हणायचं आहे स्पष्टपणे तुम्हाला? नाही भागवतजी, असं नाही भागवतजी, असं नाहीये. प्रशासनावर आणि राजकारणावर पण येऊ. प्रशासनाकडून अशा प्रकारच्या प्रोजेक्टला ताबडतोब परवानगी मिळाली पाहिजे, हे निदान आमचं देवेंद्र फडणवीस सरकारचं धोरण आहे आणि त्या पद्धतीने आम्ही काम करतो आहोत. म्हणजे त्याच्यावर तुम्ही मला वेळ दिला तर मी सांगेन. म्हणजे पूर्वी फॅक्टरी जर एखाद्याला टाकायची असेल तर 76 परवानग्या लागत होत्या. 76च्या आम्ही 24 वर आणल्या. कुणी केल्या? देवेंद्र फडणवीस सरकारने, आमच्या सरकारने केल्या ना. तर त्याच्यामुळे आपण अतिशय पारदर्शी पद्धतीनं अनेक नवीन नवीन योजना आणतो. आणि भागवतजी, तुम्हाला माहिती आहे की मागच्या 1 वर्षाच्या काळामध्ये महाराष्ट्रभरामध्ये 60 आराखडे मंजूर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेत आणि हा आकडा आतापर्यंतच्या कोणत्याही सरकारमध्ये झालेला नाही. काही प्रशासकीय अधिकारी चुकीचे आहेत, त्यांचं समर्थन या ठिकाणी मी करत नाही. पण ही जी घटना आपण ज्याच्याविषयी चर्चा करतो आहोत त्या घटनेच्या संदर्भामध्ये आपण कोणाला आपण दोष देण्यापूर्वी त्या चिठ्ठीतच नाहीये. राम कदमजी, मी आतापर्यंत कुठल्याही एका व्यक्तीला दोष दिलेला नाही. मात्र आर्थिक मंदी आहे 1, 2, 3, 4 हे सगळे जगभरातली जी आर्थिक भागवतजी जगभरातली जी आर्थिक मंदी आहे आणि त्याच्यामुळे एक बिल्डर नव्हे
तुम्ही मुंबई, ठाणे नव्हे, देशभरातल्या सगळ्या बिल्डरची अवस्था अत्यंत वाईट आहे, कारण त्यांचा माल राम विकला कदम, जात नाही. ठीक आहे, आता तुमचा- माल का विकला जात नाही त्याची कारण वेगळी आहेत. तुमचा मुद्दा म्हणजे लक्षात तुम्ही आला, नवी पण मुंबई नाही, तुम्ही जो बँड्राचा सांगताय तो बिल्डर एकच विचारा, मुद्दा नाहीये. तुम्ही जुहूचा त्याच्यात बिल्डर मिलिंद बघा, रानडे यांनी दिल्लीचा सांगितलेले बिल्डर आणखीन बघा. काही मुद्दे आहेत सगळ्यांचाच आणि माल मला असं विकला जात वाटतं नाही. की तुम्ही आता- पुढच्या चर्चेत ते मोकळेपणाने मान्य कराल आणि विजय नाहटा यांच्यासारखे कार्यक्षम माझे अधिकारी आहेत आपल्यासोबत, तेही याच्यातले काही महत्त्वाचे मुद्दे सांगतील. ठाणे महानगरपालिका तर या सगळ्या विषयाकरता 15 वर्षांपासून बदनाम आहे. टक्केवारी प्रकरणाकरता त्याच्या फार खोलात जायला नको, मी त्याच्याबद्दल नंतरच्या भागात आपल्याला प्रश्न विचारेन. तुर्तास घेऊयात एक छोटासा ब्रेक आणि खरंच फक्त स्वतःचं फ्रस्ट्रेशन किंवा अपेक्षेपेक्षा जास्त मोठी उडी मारणारे बिल्डरच याला जबाबदार असतात का? बाकी सगळे काही साधे सरळ आहेत. आपण एका छोट्याशा ब्रेक नंतर हे पाहणार आहोत. पात्रा माझा विशेष. आपण पाहताय माझा विशेष. खरंच बिल्डर नेमकी का आत्महत्या करतात? कशामुळे त्यांना निराशा येते? का कोण त्यांना छळतं एवढं, त्रास देतं एवढं? कुठल्या परवानग्यांच्या दुष्टचक्रात ते सगळे अडकतात की ज्याच्यामुळे बिल्डरांवर अशी वेळ येते? 2 घटना अगदी अलीकडच्या आणि म्हणजे असं होऊ नये की आणखीन कोणावर ही वेळ यावी. ब्रेकच्या पूर्वी राम कदम आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत होते की प्रशासन किती चांगलं झालंय आणि देवेंद्र फडणवीस सरकारनं किती वेगवेगळ्या प्रकारच्या त्याच्यात गोष्टी आणल्या, त्याच्यामुळे सगळं कसं व्यवस्थित होण्याचा प्रयत्न करते आणि बिल्डर कसे उगाचच घाई करतात आणि अधिकची जबाबदारी घेतात. आपल्याबरोबर बिल्डर संघटनेचे प्रकाश आहेत. प्रकाश, हे पटतंय तुम्हाला? म्हणजे हा मुद्दा खरं तर काही प्रमाणात नाहटा सरांनीही सांगितला, त्यात काही प्रमाणात तथ्य आहे असं पण गृहीत धरू, पण हे सर्वस्वी सत्य आहे? भागवतजी, नाही, मी तुमच्याकडे येतो राम कदमजी. आधी आपण प्रकाशजींची प्रतिक्रिया घेऊया, मग मी येतो. नाही, आपण मिलिंदजी पूर्णपणे मी जे काही म्हणालो त्याचा अगदी पूर्णपणे अन्वयार्थ काढून आपण मांडला. फक्त मला एवढंच सांगू देत, मी असं म्हणालो की या संबंधित केसमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्याचा किंवा सिडकोचा काही संबंध नाही. एका केसबद्दल म्हणतच नाहीये. आणि माल बिल्डरांचे फ्लॅट विकले जात नाहीत, हे एक कारण आपण समजून घेतलं पाहिजे. पण आपण समजून घेतलं, पूर्णपणे वेगळा मांडला. राम कदमजी, मी समजून घेतलं की तुमचं मी मुद्दा काही मिनिटाकरता हे गृहीतही धरतो की क्षमतेपेक्षा जास्त उडी मारण्याचा बिल्डर प्रयत्न करतात, पण एवढंच सत्य आहे का? एवढंच फक्त मी प्रकाशजींना विचारतोय. मला याच्या बाबतीत तुम्हाला सांगावं लागेल अशी काही स्थिती वाटत नाही. हे तुम्ही प्रत्येकाने, प्रत्येक जनतेला, प्रत्येक व्यक्तीला सगळ्या काही गोष्टी माहीत आहेत. ते माझ्या तोंडातून वधून त्याचा काही उपयोग होणार नाही. तर त्याच्याऐवजी मी असं सांगेल की या नवी मुंबईच्या क्षेत्रामध्ये आज परवानग्यांची अट घातली गेली. ज्या कलेक्टर कार्यालयाकडून, टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटकडून पूर्वी 5-10 परवानग्यांनी काम व्हायचं, आज तिकडे 20-20 परवानग्यांची अट घातली गेली. ज्या एखाद्या प्लॅनिंग डिपार्टमेंटकडे हे तुम्हाला माहिती आहे की तुमच्या एरियामध्ये कुठून कॅनल जाणार आहे, कुठून तुमच्या विजेच्या तारा जाणार आहेत, कुठून त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी निर्माण होणार आहेत, कुठे रस्ता असणार आहे, हे सगळं तुमच्याकडे नकाशा असताना तुम्ही 10 वेळा लोकांकडे पुन्हा त्या एनओशा घ्यायला पाठवतात की तो रस्ता आहे की नाही आहे. आणि त्या लोकांना पण त्याचं उत्तर कधी द्यावं याच्यावर कुठलंही बंधन नाही आहे. ते 6 महिन्यांनी देतील, 8 महिन्यांनी देतील. आणि प्रत्येक माणसाच्या टेबलावर आमची फाईल गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या माणसाकडे आम्ही फेऱ्या मारायच्या, त्याची काही जबाबदारी नाही की त्यांनी ती फाईल त्याच्या टेबलावरून किती वेळेत काढायची. याचं काही बंधन नाही, कारण त्याला माहिती आहे की याचे करोडो रुपये अडकलेले असतील लँडमध्ये, याचं व्याज वाढत जाईल, ऑटोमॅटिक हा आपल्याजवळ हातापाया पडायला येणार आणि आपण जे काही राम कदम साहेबांना विचारतात ते स्थिती आमच्यावर ओढवणार. या बऱ्याच काही गोष्टी. पण प्रकाशजी, मी एक गोष्ट तुम्हाला विचारतो आणि मला असं वाटतं की तुम्ही बिल्डर संघटनेचे अध्यक्ष आहात, पदाधिकारी आहात, त्याच्यामुळे कदाचित कोणा व्यक्तीबद्दल नाही मी विचारत, पण तुमचा असा अनुभव आहे का बिल्डरांचा की वेगवेगळ्या टेबलवर फाईल क्लिअर करण्याकरता पैसे द्यावे लागतात, त्याच्याशिवाय फाईल क्लिअर होत नाही? मी सर्वप्रथम मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्र्यांचं यासाठी अभिनंदन करेल की त्यांनी ज्या पद्धतीने फास्ट GR काढण्याची सिस्टम चालू केलेली आहे, रिझोल्युशन करण्याची सिस्टम चालू केली आहे, नोटिफिकेशन काढण्याची सिस्टम चालू केली आहे. शासनाला पूर्णपणे इच्छा आहे की याच्यामध्ये काहीतरी घडलं पाहिजे. जे काही जॉईंट सरकार आहे त्यांची पूर्णपणे इच्छा आहे की खूप काही घडलं पाहिजे, परंतु ब्युरोक्रॅसी त्यांना सपोर्ट करत नाही असा माझा स्पष्ट आरोप आहे. कारण ज्या पद्धतीने त्यांना नेमलं जातं, ज्या पद्धतीने काम त्या ठिकाणी दिलं जातं, 3 वर्षात त्यांना 270 गावांचा नकाशा तयार करायचा आहे आणि 3 वर्ष ते लोक फक्त 23 गावांचा आराखडा तयार करतात. नकाशा मुद्दामच मी दाखवायची माझी इच्छा आहे, कारण एवढी अंदाज आपल्याला येईल
की ह्या नकाशामध्ये जो हा कलर दिसतोय हे नैनाचा एरिया नेमला गेलेला आहे. नैना म्हणजे एकदा काय? नवी मुंबई एअरपोर्ट इन्फ्लुएन्स नोटिफाईड एरिया. या सगळ्या नकाशामध्ये हा जो काही दिसतोय हा सगळा नैनाचा एरिया आहे. 470 स्क्वेअर किलोमीटर हा एरिया आहे आणि त्याच्यापैकी मी शेडिंग केलेलं आहे इकडे फक्त 20% म्हणजे 23 गावांचा नकाशा आतापर्यंत 3 वर्षात सिडको करू शकलेली आहे. आणि अशा प्रकारच्या अटी त्या याच्यामध्ये घातलेल्या आहेत. इतक्या कंडिशन त्या ठिकाणी टाकलेल्या आहेत की लोक परवानगी घेऊ शकत नाही. बिल्डर सोडा, उदाहरणार्थ एक उदाहरण म्हणून सांगा. उदाहरण मी हे सांगतो की बिल्डर सोडा पण एखाद्या तिथला लोकल रहिवासी असेल आणि त्या रहिवाशाला जर त्या ठिकाणी आपला नकाशा मंजूर करायचा असेल, 1 हेक्टर त्याची जमीन असेल तर त्याच्याकडे जमिनीची किंमत ही 50 ते 30 कोटी रुपयाच्या 30 लाखाच्या आसपास असेल आणि त्याला सिडकोमध्ये तेवढा एरिया जर 1 हेक्टरचा मंजूर करायचा असेल तर तो 1 हेक्टरचा एरिया मंजूर करण्यासाठी त्याला 2 कोटी 81 लाख रुपये तिथं भरायला लागतील आणि इन्फ्रास्ट्रक्चर दिला जाणार नाही. इथला मी नकाशा आता आणलेला नाही. आपण जर नैनाच्या वेबसाईटवर जाऊन बघितला आणि स्वतः नकाशा बघितला तर जो येलो झोन टाकलेला आहे त्या येलो झोनमध्ये कुठेही रस्ता देण्यात आलेला नाही, गटर देण्यात आलेलं नाही, काही इन्फ्रास्ट्रक्चर दिलं नाही. तर म्हणे आम्ही आउटसाईडला जे काही इन्फ्रास्ट्रक्चर करणार आहोत त्याचे तुम्ही 2 कोटी 81 लाख रुपये भरा. तर हे कसं प्रेशर कोण सहन करणार आहे? किती टेन्शन या नवी मुंबईतल्या बिल्डरला झालेलं आहे. नाटाजी म्हणजे ठीक आहे, एकीकडे आपण नवी मुंबई महानगरपालिकेकडे असं बघतो की सगळ्यात प्लॅन्ड अशा प्रकारची सिटी आहे, एकीकडे आपण सिडकोकडे असं बघतो की खूप नियोजन करणारे ही एक चांगली संस्था आहे सरकारची. पण जे आता प्रकाशजी म्हणतायत हे जर का सर्वच्या सर्व सत्य असेल तर स्थिती फार वाईट आहे. बिल्डरांचं लांब राहिलं, इथे राहणाऱ्या लोकांनी तरी काय करायचं? ज्याला स्वतःचं स्वतः तरी डेव्हलप करायचं आहे तो करू शकेल का? प्रकाशनी जो मुद्दा मांडला तो 100% एक बरोबर असा आहे की राज्य शासन किंवा केंद्र शासन या दोघांचाही प्रयत्न या लोकांना कमीत कमी वेळामध्ये आणि ट्रान्सपरंट पद्धतीने परवानग्या किंवा सगळा व्यवहार झाला पाहिजे. परंतु खरोखर शासनामध्ये ब्युरोक्रसीमध्ये बसलेल्या काही माणसांची आणि विशेषतः महत्वाच्या पदांवर बसलेल्या काही लोकांची मानसिकता अत्यंत नकारात्मक आणि अत्यंत नीच पद्धतीची असल्यामुळे बिल्डर लोकांना अतिशय वेळ लागतो, पैसे द्यावे लागतात आणि त्यांचा ज्याला आपण ह्युमिलिएशन म्हणतो अशा प्रकारचं ह्युमिलिएशन होत असतं. ही वस्तुस्थिती आहे. परंतु मी बघा आपल्याला म्हटलं तसं काही बिल्डरांनी, सगळ्या नाही म्हणत, काही बिल्डरांनीच ही पद्धत पाडल्यामुळे ती एक वाईट पद्धत पडलेली आहे आणि दिवसेंदिवस ही जे पद्धत आहे याच्यातले जे वाईट भाग याच्यातला आहे तो कमी कसा करता येईल, ट्रान्सपरन्सी कशी आणता येईल याच्या अनुषंगाने वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनमध्ये काम चालू आहे. तसं बहुतेक ठिकाणी आपण पीसीएमसीला गेला, पुण्याला गेला किंवा काही कॉर्पोरेशनमध्ये, काही दिवसानंतर नवी मुंबई कॉर्पोरेशनमध्ये ऑनलाईन परवानगी देण्याची पद्धत चालू झालेली किंवा चालू होईल असं दिसतंय. आणि ते झाल्यानंतर जिथे जिथे डिस्क्रिप्शन आहे किंवा जिथे जिथे माणसांचा काही त्यांना हे ठेवलेलं आहे, अधिकार ठेवलेला आहे आणि सिस्टीममध्ये गोष्टी टाकलेल्या नाहीत, त्या ठिकाणी बिल्डरांना मोठ्या प्रमाणावर त्रास होतो. ही वस्तुस्थिती आहे आणि हा त्रास कमी करण्यासाठी सर्वच पातळीवर प्रयत्न होण्याची फार मोठी गरज आहे. नाटाजी, मी एकच प्रश्न तुम्हाला विचारतो, फक्त थोडक्यात उत्तर द्या. तुम्ही जे ही प्रथा, ही पद्धत किंवा वाईट पद्धत असं तुम्ही जे म्हणताय तर मी थेट विचारतो, म्हणजे फाईलवर वजन ठेवणं किंवा पैसे देणं, पैसे मिळाल्याशिवाय काम न होणं, असंच तुम्हाला म्हणायचंय? हो किंवा नाही सांगा पाहिजे तर. काही प्रमाणात बरोबर, काही प्रमुखच खोटं बोलण्यात अर्थ नाही आणि काही प्रमाणामध्ये ते आहे आणि त्याच्यामुळे म्हणजे काहीतरी अपेक्षा ठेवून बिल्डरना त्यांच्या कामामध्ये विलंब करण्याची पद्धत काही अधिकारी करतात. राम कदमजी, तुम्ही ऐकताय, विजय नाहटासारख्या एका वरिष्ठ सक्रिय सनदी अधिकाऱ्याने असं म्हटलं की हो, या नयनाच्या माध्यमातून जे काही प्लॅनिंग करायचं होतं ते करण्यात सिडको एवढ्या मोठ्या प्रमाणात कमी पडली. तुम्हाला असं वाटतं, तुम्ही याची नोंद घेऊन संबंधितांच्याकडे हे पोचवाल की इथे सरकार कमी पडतंय आणि तिथे बिल्डर आणि संबंधितांची मोठ्या प्रमाणात कुचंबणा होतीये? मिलिंद भागवतजी, या प्रश्नाचं मला 2 वेगळ्या भागामध्ये उत्तर देणं आवश्यक आहे. बोला. पहिलं की आमचे मित्र प्रकाश बाविस्कर जे काही म्हणाले, 23 गावांचा जो प्रस्ताव आहे जो सिडकोने केला आणि आताच माननीय शासनाकडे तो सिडकोने पाठवलाय, त्याच्यामध्ये जवळपास 4000 पेक्षा अधिक गावकऱ्यांनी ऑब्जेक्शन्स वगैरे घेतल्या. त्याच्यामुळे जो काही वेळ लागतो तो आहे.
आता आपण लक्षात घेतलं पाहिजे की हा जो नैनाचा जो पूर्ण भाग आहे, जो 470 स्क्वेअर किलोमीटरचा भाग आहे, याच्यामध्ये 270च्या आसपास गावं येतात. हे आपण 3 वेगवेगळ्या पद्धतीनं तिथला विकास आराखडा किंवा तिथला आपण विकास आपण पाहतो आहोत. पहिला हा जो 23 गावांचा ज्याच्यामध्ये मॅक्सिमम पॉप्युलेशन आहे, ज्याच्यामध्ये अधिक लोक राहतात किंवा डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून जिथे चांगलं पोटेन्शियल आहे, हे आपण पहिला विकास आराखड्यामध्ये घेतलं, ज्याच्यामध्ये आपण खूप चांगला प्रयोग करतो आहोत 60-40चा, ज्याच्यामध्ये तिथले जे स्थानिक आहेत आपण ऍक्विजिशन केल्याच्या नंतर अनेकदा तिथल्या शेतकऱ्यांवर अन्याय होत असतो, हे आपण पाहिलेलं आहे पूर्वी. कदमजी, तुम्ही पिनपॉइंट मुद्दा सांगा, नाहीतर आपण वाहवत जाऊ. तिथल्याच लोकांना डेव्हलपमेंटला स्कोप मिळेल. दुसरा भाग तिथली जवळपास 70-80 गावं MSRDC कडे आपण दिलेली आहेत. आणि तिसरा पार्ट आहे त्याच्यामध्ये आपण 12 गावांनी मेक इन इंडियाच्या अंतर्गत शासनाबरोबर सिडको बरोबर MOU केलेला आहे. त्याच्यामुळे हे जे प्रकाश बाविस्कर म्हणतायत तसं नाहीये. हा जो सगळा नैनाचा जो भाग आहे, हा 3 वेगवेगळ्या भागांमध्ये त्याचा विकास आराखडा मंजूर करतोय. आणि विकास आराखडा मंजूर करत असताना 4.5 वर्ष जी कालमर्यादा आहे त्याच्या आधी, म्हणजे आमचं सरकार आल्याच्या नंतर स्पीडअप तर झालंच आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की आपण 60 विकास आराखडे मंजूर केले आणि आत्ताच मागच्या आठवड्यामध्ये शासनाकडे हा 23 गावांचा जो काही खालून मंजूर होऊन वर आलेला आहे तोही येणाऱ्या 15 दिवसाच्या आत होईल. तो विषय नाहीये. मूळ विषय या निमित्तानं असा आहे की भ्रष्टाचार जो नाहटासाहेब म्हणाले की महापालिका असेल, सिडको असेल, सर्वत्र भ्रष्टाचार आहे, हे आपण मान्य करतो. आणि म्हणूनच आमचं सरकार आल्याच्या नंतर जे सत्तेचं जे आपण जे निर्णय घ्यायचे जायचे मंत्रालयामध्ये, त्याचं आपण विकेंद्रीकरण करण्याचा प्रयत्न केला. तो भ्रष्टाचार रोखण्याचा एक प्रयत्न होता. पण या निमित्तानं आपण सगळ्याच अधिकाऱ्यांना भ्रष्ट म्हणणं योग्य ठरणार नाही. काही चांगले अधिकारी कामही करतात, काही भ्रष्ट अधिकारी देखील. आपल्याला सगळ्यांना मिळून त्या सिस्टीमशी लढावं लागणार आहे. आणि ही जी केस आपण बोला नाही, सरसकट सगळे भ्रष्टाचारी आहेत असं कोण म्हणतही नाहीये. मात्र विजय नाहटा यांनी सांगितलं आणि बिल्डर संघटनेचे प्रमुख प्रकाशजी यांनी सांगितलं, याची तुम्ही नोंद तर घ्याल की काही अधिकारी निश्चित भ्रष्ट आहेत आणि ते मोठ्या प्रमाणात भ्रष्ट आहेत, म्हणूनच कदाचित बिल्डरांची कुचंबणा होतीये. नाही, निश्चितपणे काही अधिकारी भ्रष्ट जे आहेत. आता भ्रष्ट अधिकाऱ्यांचा प्रोत्साहन मिळतं कुठे? हेच बिल्डर असतात, यांचं स्वतःचं काम करून घेण्यासाठी काही बिल्डर जाऊन त्याला लाच देतात. शेवटी त्या बिल्डरांची अडचण असते, मान्य करू शकतो. त्याच वेळेस या बिल्डरांनी जर ठरवलं की मी त्याला लाच देणार नाही, त्याची पद्धतशीर यंत्रणेकडे, पोलिसांकडे, शासनाकडे तक्रार करीन, तर अशा प्रकारच्या भ्रष्ट अधिकाऱ्याला प्रोत्साहन मिळणार नाही. तर त्याच्यामुळे कोंबडा आधी का त्याचं पिल्लू आधी असं आपण म्हणतो, त्याचं शेवटपर्यंत उत्तर सापडत नाही. तसं या भ्रष्ट अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देणारे सुद्धा आपणच आहोत, याची आपण सगळ्यांना आपल्याला जाणीव असली पाहिजे. पण तरी देखील प्रकाश बाविस्कर बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. यांच्या नजरेत असे कोणते अधिकारी असतील त्यांनी जरूर शासनाकडे तक्रार करावी. शासन त्याच्यावर योग्य ती कठोर कारवाई करेल. तुम्ही एवढी दखल घेतलीत, मला अशी आशा आहे की काही बिल्डर धाडसानं पुढे येतील आणि संबंधित असे जर का कोण अधिकारी असतील जे विशेष कुचंबणा करत असतील, फाईलवर वजन पडल्याशिवाय फाईल जर का सरकतच नसेल किंवा उघडतच नसेल, तर त्याची दखल राम कदम यांच्या माध्यमातून सरकार घेईल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. राम कदमजी, मला माहिती आहे मिलिंद रानडेंना बोलायचं आहे, मगाचपासून ही सगळी चर्चा ऐकतायत, प्रामुख्याने तुमचं आणि विजय नाहटा यांचं म्हणणं ऐकतायत आणि सामान्यांच्या माध्यमातून काय कुचंबणा होते ते सांगणार आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊया, अगदी काही क्षणांचा ब्रेक नंतर याच विषयावर अधिक सखोल, स्पष्ट आणि थेट चर्चा करणार. पाहत राहा माझा विशेष. आपण पाहताय माझा विशेष. आधी सूरज परमार आणि मग राज कंधार आणि कदाचित आणखीनही काही असे बिल्डर असतील की ज्यांची कुचंबणा होत असेल, मात्र त्यांनी कुठल्याही प्रकारचा असा अतिरेकी विचार करू नये. ब्रेकच्या पूर्वी जसं राम कदम काही मुद्दे सांगत होते, प्रशासन कसं सक्रिय झालंय, मात्र त्याच वेळेला विजय नाहटा सरांनी सांगितलेला एक मुद्दा त्यांनी मान्य केला की काही अधिकारी असे असू शकतात की जे भ्रष्टाचार करतात. आणि त्यांनी असं म्हटलं की प्रकाशजी जर का अशा काही अधिकाऱ्यांची नावं सांगणार असतील तर ते शासनाकडे जाऊन त्यांच्यावर कारवाई करायला लावतील. आणि ही सगळी चर्चा ऐकत होते स्वाभाविकपणे मिलिंद रानडे आणि त्यांना काही महत्त्वाचे मुद्दे मांडायचे. मिलिंदजी, राम कदमजींनी तुम्ही जो एक त्यांना सुरुवातीला प्रश्न विचारला होता की तुम्ही जेव्हा व्यवसायात होता तेव्हा असे काय द्यायला लागायचे का पैसे, त्याचं उत्तर त्यांनी तसं सुस्पष्टपणे दिलेलं नाही. ते सुस्पष्टपणे बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत, पण त्यांनी ते दिलेलं नाही. देतील ते दुसरी ना, निश्चित देतील ना. दुसरी गोष्ट अशी की ज्या बिल्डरांच्या आत्महत्या झाल्या
शेतकऱ्यांच्या आत्महत्या अगोदरच्या सरकारपासून सुरू झालेल्या आहेत आणि आत्ताही त्या कंटिन्यू आहेत, पण बिल्डरांच्या आत्महत्या ज्या आहेत त्या ह्या सरकारच्या काळात झालेल्या आहेत. तेव्हा त्याचं काय डायरेक्ट रिलेशनशिप आहे असं मला म्हणायचं नाही, पण एक आणून दिलं लक्षात. आता भाग असा आहे की बिल्डरांना ह्या मधल्या काळामध्ये जेव्हा चढे दर होते तेव्हा पैसे द्यायच्या सवयी लागलेल्या होत्या आणि त्या सगळ्या बिल्डरनी सगळ्या अधिकाऱ्यांच्या करता लागलेल्या. उगाच तरी नाही 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 म्हणण्यात अर्थ नाही. आणि त्या काळात ह्यांना कोणालाही त्याच्याबद्दल ऑब्जेक्शन नव्हतं, कारण शेवटी जे लोक विकत घेत होते त्यांच्या खिशातनं ते पैसे काढले जात होते. आज ती सगळी अर्थरचनेला जी एक खीळ बसली आहे त्याच्यामुळे हे जे पूर्वी एका कामाकरता एक्स अमाऊंट द्यायला लागायची की जेव्हा ती सहज शक्य होती ती आता द्यायला त्यांना कठीण व्हायला लागलेलं आहे. आणि याच्यामुळे आपण असं बघतो की आज सगळ्या दृष्टीने ते संकटात यायला लागलेले आहेत. आणि हे जे नेक्सस होता अधिकारी, राजकारणी आणि एक तुम्ही आपण असं बघितलं पाहिजे आज सर्वपक्षीय कॉर्पोरेटर्सपासून आमदारापासून खासदारापासून मंत्र्यांच्यापर्यंत अनेक लोक राजकारणातले आज बिल्डर या व्यवसायामध्ये आहेत. हे आपोआप झालेलं नाही आहे, हे या आत्ताच्या गेल्या साधारणतः विशेषतः 25 ते 30 वर्षाचा ज्या पद्धतीचा विकास झालेला आहे त्याच्यातनं झालेलं आहे. आणि या 25 ते 30 वर्षामध्ये आपण असं बघतो की अफोर्डेबल हाऊसिंग, गरिबांच्या करताची घरं जी आहेत ती सगळी बोंबललेली आहेत. म्हणजे हिरानंदानीला 40 पैसे एकर या दराने गरिबांच्यासाठी घरं बांधायला 230 एकर जमीन दिली आणि हिरानंदानीने 400 स्क्वेअर फुटाची घरं बांधून सरकारला द्यायची होती. आजपर्यंत एकही घर दिलेलं नाही. हे जे असं सगळं झालेलं आहे तेव्हा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे बिल्डर, राजकारणी, अधिकारी आणि माफिया या सगळ्यांचं जे संगनमत झालेलं आहे त्याच्यातून आज झालेलं आहे. आज वस्तुस्थिती अशी झालेली आहे, बिल्डिंग बनते, लोक राहायला येतात, 10-10 वर्ष होतात, त्यांना ओसी मिळालेली नसते, मग त्या बिल्डिंगमधले लोक तक्रार करतात आणि तक्रार केल्यानंतर अनेक गोष्टी ज्या बिल्डरने आणि अधिकाऱ्यांनी संगनमताने केलेल्या असतात त्या त्यांच्याच अंगावर येतात आणि त्यांना असं वाटतं झक मारली आणि आम्ही तक्रार केली, होतो त्याच्यापेक्षा जास्त आगीतून फोपाट्यात गेलो अशी स्थिती त्यांच्या वाट्याला येते. बरं. आपण याच्यात 2 प्रश्न खरं तर 2-3 प्रश्न खरं तर तयार होतात, मात्र एकूण वेळेची मर्यादा लक्षात घेता आपण पटापट आता विषयांकडे येऊया. आणि सगळ्या मान्यवरांना माझी विनंती आहे की तुम्ही एकदम मुद्द्याची गोष्ट जर का बोललात तर आपल्याला अधिक वेळ बोलायला मिळू शकेल. नाहटाजी, जसं त्यांनी म्हटलं तसं एक माजी सनदी अधिकारी, प्रशासकीय अधिकारी म्हणून तुम्ही हे मान्य कराल, तुमचा अनुभव काय आहे की गेल्या 20 वर्षात हळूहळू सगळेच राजकारणी हे बिल्डर झाले? हाच प्रश्न मला नंतर राम कदमांनाही विचारायचा आहे. ही वस्तुस्थिती तुम्हाला मान्य आहे का? आणि दुसरी गोष्ट की ही टप्प्याटप्प्यावरची जी अडवणूक आहे त्याच्यातनं आता पारदर्शकता सरकारनं आणली असं राम कदम जे म्हणतायत, तुम्हाला एक आत्ताचे अधिकारी, माजी अधिकारी म्हणून काय वाटतं, खरंच ही पारदर्शकता पुरेशी आहे का? अन्यथा बिल्डरांची एवढी कुचंबणा होण्याचं काही कारण नाही. दुसरा जो प्रश्न आपला आहे, मला असं वाटतं की नवीन सगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर करून संबंध ट्रान्सफर करून मॅन टू मॅन जे कम्युनिकेशन आहे हे बंद करून ऑनलाईन सगळ्या गोष्टी केल्या तर याच्यातला बराचसा जो करप्शनचा भाग आहे तो भाग आपल्याला कमी करता येईल. दुसरी गोष्ट अशी की बिल्डर हे नेहमीच, आमदार राम कदम साहेबांनाही कल्पना आहे, आपल्यालाही कल्पना आहे की खाजगीमध्ये बऱ्याच अधिकाऱ्यांबद्दल किंवा अन्य पॉलिटिशियनबद्दल तक्रारी करत असतात. आणि माझं त्यांना सांगणं एकच असतं की तुम्हाला जर एवढा त्रास होत असेल, तुमचं म्हणणं जर जेन्युइन असेल, तुमची जर हॅरॅसमेंट होत असेल तर तुम्ही इतके ताकदवार लोक आर्थिकदृष्ट्या असताना तुमची एक चांगली संघटना तयार करून त्या संघटनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर तुमचे मुद्दे मांडणं हाच त्याच्यावर राजमार्ग आहे. पण दुर्दैवाने अनेक वेळा सांगून सुद्धा बिल्डरांची अशी एखादी सशक्त संघटना, नव्या मुंबईबाबत हे बोलत होते, तयार झालेली नाही. त्यामुळे त्यांचं नेमकं दुखणं काय आहे आणि खरोखर दुखणं आहे का याच्या बाबतीमध्ये अधिकाऱ्यांच्या मनामध्ये थोडा प्रॉब्लेम येतो. म्हणून त्यांनी एकत्रितपणे सगळ्यांना त्रास देणारे जे प्रश्न आहेत किंवा सगळ्यांना त्रास देणारे जे अधिकारी आहेत त्याच्या बाबतीमध्ये उघडपणाने जर पुढे आलं तर मला असं वाटतं मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार बंद होईल. पण ते करत नाही ही अडचण आहे. दुसरा जो तुम्ही प्रश्न विचारला मला राजकारण्यांच्या बाबतीमध्ये, तर त्या बाबतीमध्ये कॉमेंट करणं मला या ठिकाणी उचित वाटत नाही. कारण
फॅक्च्युअल किंवा स्टॅटिस्टिकल त्याच्याबाबतची माहिती माझ्याकडे नाही. पण नाहटाजी, अगदी मी थोडक्यात विचारतो, मला तुम्ही हो किंवा नाही मध्ये उत्तर देऊ शकता की बाकी जसं आता माहितीच्या अधिकारात किंवा तुम्ही जर का सिंगल विंडोमध्ये जर का एखादा अर्ज केला तर तुम्हाला ठराविक दिवसात त्याचं उत्तर देणं बंधनकारक असतं, असं बांधकाम व्यवसायाच्या क्षेत्रातल्या विविध प्रकारच्या परवानग्यांकरता सुद्धा असं केलं पाहिजे? तुम्ही 15 दिवसात याचं उत्तर द्या, हो किंवा नाही, जे काही तुम्हाला द्यायचं आहे ते आहे ना, ते आहे ना. पण त्याची अंमलबजावणी होते? नाही, ते बंधन आहे, वेळेचं बंधन घातलेलं की 35 दिवसामध्ये तुम्ही परवानग्या दिल्या पाहिजेत. परंतु काही अधिकारी त्याच्यामध्ये काहीतरी एखादा कागद नाही म्हणून दाखवून त्याच्यासाठी आणखी विलंब करतात, अशी परिस्थिती आहे. आणि बऱ्याच वेळा मला असं लक्षामध्ये आलं माझ्या नोकरीच्या अनुभवामध्ये की बिल्डरांचं लिगल नॉलेज ही खूप कमी असतं आणि चुकीच्या त्याच्यामुळे ते याच्यात अडकून पडतात. निश्चित. नाटा सर, मी लिगल स्टेटस हो नाटा सर, आपल्याला वेळेची थोडी मर्यादा आहे, त्यामुळे आपण सगळ्यांच्याकडे पटापट जाऊयात. प्रकाशजी, जसं त्यांनी म्हटलं की तुम्हाला खरंच एवढा त्रास होतो आणि छळवणूक होते, तुम्हाला असं वाटतं की वजन ठेवावं लागतं, त्याशिवाय फाईल सरकत नाही, तुम्ही अशी एक संघटना करून थोडंसं धाडस करून पुढे काय येत नाही, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट की तुम्ही हे खरंच मान्य का नाही करत मोकळेपणाने की हो कुठे ना कुठेतरी पैसे द्यायला लागल्याशिवाय फाईल पुढे सरकत नाही? आणि दुसरं, त्यांनी जसं सुरुवातीला म्हटलं की काही वेळेला तुम्ही माणूस म्हणून नाही ठीक आहे बाबा 500 कोटी मला शक्य आहेत ना, मी 5000 कोटीची उडी मारू कशाला, मी 1000 कोटीचीच उडी मारू, असा का नाही विचार करत? थोडक्यात अतिशय माझी पुन्हा विनंती आहे की एवढा महत्त्वाचा वेळ, मला वाटतं की भ्रष्टाचार या विषयावर चर्चा करण्यासाठी अनेक कार्यक्रम, अनेक स्टेज आहेत. भ्रष्टाचार हा विषय आमचा मुद्दा नाही आहे. आमचा मुद्दा हा आहे की आम्हाला ज्या मुख्य अडचणी आहेत त्या सॉल्व्ह झाल्या पाहिजेत. मी राम कदम साहेबांना विनंती करतो की त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांच्या आम्हाला 15 ते 20 मिनिटं जरी वेळ मिळवून दिला तरी इथल्या प्रश्नांचं प्रेझेंटेशन आम्ही त्यांना द्यायला तयार आहोत. पूर्वी आम्ही वर्षभर ऑलरेडी पत्रव्यवहार केलेला आहे, आम्हाला वेळ मिळावा म्हणून. प्रधान सचिवांना मी जाऊन हे प्रेझेंटेशन केलेलं आहे की हे किती चुकीचा हा नैनाचा नकाशा केलेला आहे. अजून एक मी गोष्ट आपल्याला पुन्हा सर्वसामान्य जनतेला पण हे लक्षात आणून देऊ इच्छितो की आता तो सिनेमातला पिक्चरमध्ये दिसलेला डॉन नावाचा बिल्डर राहिलेला नाही. हा सर्वसामान्यांचा मुलगा सुद्धा या ठिकाणी बिल्डर झालेला आहे आणि त्याला एकत्र मिळून अफोर्डेबल हाऊसिंग आपल्याच समाजातल्या लोकांना मिळावं अशा प्रकारचं काम करण्याचं धाडस त्या बिल्डर्सनी दाखवलेलं आहे. स्वतः राम कदमजी सुद्धा सामान्य कुटुंबातून आलेले आहेत आणि त्यांनी या लेवलला पोहोचले. आता महत्वाचा फक्त मला 30 सेकंद आहेत आपल्याकडे. महत्वाचा मुद्दा मला एकच सांगायचा आहे की ज्याप्रमाणे मला हे डिफरन्शिएट करायचं आहे की अधिकृत बिल्डर आणि अनधिकृत बिल्डर. अधिकृत बिल्डरला जमीन विकत घ्यावी लागते, रेग्युलरली 7-8 वर्ष टॅक्सेस पे करावं लागतात, सगळं रेकॉर्ड मेंटेन करावं लागतं, बांधकामाची किंमत मोजावी लागते, सगळं काही रेग्युलाइज 7-8 वर्ष. त्याच्याकडे वॅट टॅक्स, सर्व्हिस टॅक्स, इन्कम टॅक्स सगळी लोक येऊन धाडी टाकतात, विचारतात, हिशोब करतात. पण जे अनधिकृत बांधकाम करतात त्यांना जमिनी फुकट असतात, सगळं काही फुकट असतं आणि त्यांना नगररचना अधिनियमाप्रमाणे रेग्युलाइज केलं जातं. आम्ही 5% चुकलो तर आम्हाला शिक्षा. ठीक आहे, मी तुम्हाला थांबवतो अशाच करता की आपली वेळ जवळपास संपली आहे. राम कदमजी, तुमच्याकरता फक्त 60 सेकंद आहेत शेवटची आणि मला 2-3 प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत. एक म्हणजे अशा अडचणीत असलेल्या बिल्डरांची तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेट घालून देऊन त्यांचे प्रश्न सोडवणार का? हे केवळ बिल्डरांचे प्रश्न नाहीत, सामान्यांचेही प्रश्न आहेत. कारण काही इमारतींमध्ये लोक राहायला जातात आणि बिल्डर आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताच्या किंवा देवाणघेवाणीच्या आता त्या राहायला गेलेल्या लोकांच्या बिल्डिंगला सीसी आणि ओसीच मिळत नाही, ओसी मिळत नाही, त्यामुळे अनधिकृतपणाचा शिक्का कायम त्यांच्या माथ्यावर पडलेला असतो त्या इमारतींच्या. गोष्ट नंबर 1. गोष्ट नंबर 2, राजकारणी 80% हे बिल्डर आहेत, हे तुम्ही एका शब्दात हो किंवा नाही मध्ये मान्य करणार का नाही? आणि तिसरी गोष्ट, जर का अशा एवढ्या मोठ्या प्रमाणातला भ्रष्टाचार होत असेल तर सरकार त्याच्यात गंभीर आहे का नाही? पहिला जो आपण प्रश्न विचारलात की अशा प्रकारे कोणावर बिल्डरवर अन्याय होत असेल, केवळ नवी मुंबईचं नव्हे, महाराष्ट्रभरातले कुठलेही बिल्डर्स असोसिएशन असतील, काही बिल्डर्स असतील ज्यांच्यावर अन्याय होतो आहे, अशांनी थेट माझ्याकडे यावं. मी स्वतः त्यांना सरकारकडे, माननीय मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जाईन. आणि काही लोकही असतील की ज्यांची बिल्डरांनी छळवणूक केली असेल, फसवणूक केली असेल, अशाही लोकांनी यावं, त्यांना मी घेऊन जाईन. हा पहिला भाग. दुसरा भाग, कोणता व्यवसाय कोणी करावा याला काही बंधन असू शकत नाही, फक्त तो नीतिमत्तेने करतो की नाही, प्रामाणिकपणे करतो की नाही, हा प्रश्न एवढाच आहे. त्याच्यामुळे काही बिल्डर राजकारणी असतील तर ते काही चुकीचं आहे, हा काही पापी धंदा आहे असं काही मांडणं योग्य नाही. फक्त ते बरोबर करतात की नाही हाच मुद्दा या ठिकाणी महत्वाचा आहे. आणि या निमित्तानं प्रशासन जे आहे
आम्ही हळूहळू पारदर्शी करण्याचा प्रयत्न करतोय. एका रात्रीमध्ये होणार नाही. जसं नाटासाहेब म्हणाले, आपण बऱ्याच ठिकाणी आता ऑनलाईन केलंय, आपण बऱ्याच ठिकाणचे विकास आराखडे मंजूर केले. असा हळूहळू आपण एक वेगळा पायंडा पाडतो आहोत. आणि मधल्या कालखंडामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांची एक खूप चांगली कल्पना होती, ती पुढे जाऊन येईल कदाचित, की जसा एखादा जो आपण ऑडिट रिपोर्ट असतो तो सीएचा आपण मान्य करतो, तसं उद्या भविष्यामध्ये आर्किटेक्टनी सँक्शन केलेला प्लॅन हा का मान्य करू नये असा देखील एक विचार पुढे आला, तर जेणेकरून बिल्डरांची सुद्धा छळवणूक अधिकाऱ्यांच्या जाचातून वाचेल. अशा प्रकारचे चांगले प्रयोग हे शासन करण्याच्या विचारात. ठीक आहे रामकदम, आपली वेळ संपली. मिलिंदजी, तुमच्याकडे 30 सेकंद आहेत फक्त, काय सांगाल शेवटी? मला असं वाटतं की आज बिल्डरांना कुठलाही धाक राहिलेला नाही. आता मध्यंतरी नवी मुंबईमध्ये अनेक बिल्डिंग पडायला लागल्या आणि थोडे दिवसानंतर ते रेग्युलराइज होतं. तर ह्या सगळ्या प्रश्नाकडे एक अनधिकृत तेव्हा या सगळ्या प्रश्नाकडे एक लोकाभिमुख पद्धतीने पाहिलं पाहिजे. आणि अफोर्डेबल हाऊसिंग ही सरकारची जबाबदारी आहे. म्हाडासारखी जी आहे ती आज दुय्यम झालेली आहे आणि बिल्डर्स मोठे झालेले आहेत. याच्यातच सगळं गमक आहे. असं आहे, जसं राम कदम यांनी म्हटलं की कोणीही बिल्डर व्हायला किंवा कोणी कुठला व्यवसाय करायला कोणाची अडचण असायचं काही कारण नाही. पण असा माणूस बिल्डर झाल्यानंतर जर का लोकांची फसवणूक होत असेल आणि तो बिल्डर झाल्यानंतर कोणाची तरी संगनमत करून सर्वसामान्यांची अडवणूक होणार असेल तर तेही योग्य नाही. आणि बिल्डरच्याकडे मोठ्या प्रमाणात पैसा मिळतो, दुभती गाय आयती आहे त्यामुळे तिला कापा, असं जर का कोणी अधिकारी करत असतील तर तेही योग्य नाही. जर का बिल्डर हे शेवटी चक्र आहे आणि प्रत्येकजण एकमेकांवर अवलंबून आहे, हे जर का चक्र चालू राहायचं असेल तर कोणीतरी मध्येच कोणाला तरी कापून होणार नाही. त्यानं तुमचा तात्पुरता फायदा होईल, पण अंतिमतः सर्वसामान्य माणसाचं, समाजाचं, सरकारचं आणि त्या वैयक्तिक बिल्डरचं सुद्धा याच्यात नुकसानच होईल. खरं तर अनेक गोष्टी याच्यात बोलण्यासारख्या आहेत. हा चहाच्या टपरीपासनं घरातल्या स्वयंपाकघरापर्यंत अतिशय जिव्हाळ्यानं बोलला जाणारा विषय आहे. कोणाचाही जीव जाणं हे केव्हाही चांगलं नाही. आणि असा जीव जाताना कोणीतरी पैसे मागून छळवणूक करतंय, अडवणूक करतंय, प्रशासनाचा दबाव आहे, यातून जर का ते होत असेल तर ते खचितच खूप वाईट आणि लाजिरवाण आहे. आपण सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. माझा विशेषमध्ये इथेच थांबतो.